मंडळी, एका तलावाकाठी आता 3 विनोदवीर गळ टाकून बसणार आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे की त्यांना मासे जरी नाही मिळाले ना तरी देखील भरपूर हाशे मात्र नक्कीच मिळणार आहेत. नमस्कार. 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 मी श्याम राजपूत. मी MHJ कंपनीत कामाला होतो. आता रिटायर झालोय. काय करणार, इतकी वर्ष मी MHJ कंपनीत राबलो, पण माझी हवी तशी प्रगती नाही झाली हो. कशी होणार? माझ्यासोबत ते 2 एम्प्लॉय होते ना. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, आता पुढे काही सांगायची गरजच नाही. तर आता मी मोकळा झालोय, मी मुक्त झालोय. आता मी माझा, पाठांतर माझं, परफॉर्मन्स माझा. आता कोणी विसरल्यानंतर दादा ते तसं आहे दादा ते तसं आहे. आता एकच वादा, मीच माझा दादा. माझं की नाही एक स्वप्न होतं. श्याम सुंदर तळ्याकाठी बसलाय, म्हणजे श्याम सुंदर तळ्याकाठी बसलाय. बघा काय सुचतंय मला. वा 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 वा. तर आज माझं स्वप्न पूर्ण झालंय. मी या तलावाकाठी आलोय. इथे मी फिशिंग करणार आहे. माझ्या हातात हा गळ आहे. माझ्या आवडीचं हे पुस्तक आहे आणि मी इथे मनसोक्त फिशिंग करणार आहे. आज मी फिशिंग करणार. नाही पहिले मी फिशिंग करणार आहे. फिशिंग करणार. मी फिशिंग करणार आहे. मी फिशिंग करणार आहे. पहिले मी गळ टाकणार आहे. Shut up, you idiots! You scoundrels! Don't you say I'm fishing here? Why you are shaking in your shoes? Shiver ran down your spine? Have some sense and please keep quiet for some time. Otherwise, get out from here. Wow! Idiots! Don't you see? Have some manners and behave like mature persons. And you! I'm talking to you. All the time, this is mine, nothing is yours. You shorty, confused man. And you shorty, over smart pantery. Nice timing. Whenever there are no dialogues, mime, you are fabulous. Whenever there are content-oriented things, then blank of India. Idiots. Don't look like that. I can read your mind through your eyes. Expressive eyes. Just look down. I want complete silence here. मी तल्यातलं थोडंसं पाणी पिऊ काय रे? का? कोरे इंग्रजी बोललाय तो. हा इंग्रजी बोललाय पण कोरड मांजा घासायला पडले. लयच ओरडला रे काका आपल्यावर. त्यांनी ना असं गळ टाकलाय. आपण पण तसा गळ टाकूया. चल पण आपण पण टाकूया. गळ टाकूया. अरे त्याच्या हातून छोटी तुतारी आहे ती नाही आपण आणली. आपण आणायला विसरलो ना. माता मी बघतो. एक्सक्यूज मी. What? ती आय मीन ती छोटी तुतारी आणायला विसरलो. आम्हाला 2 एक्स्ट्रा असेल तर एक द्या ना आम्हाला. What tutari? ती तुमच्या हातात नाही ती. This is not tutari. It's called pipe. Oh, Yeah. it's pipe? Yeah. Then where is नळ? You're cracking jokes? Do you think it's funny? Shut up. पुस्तक वाचता येते. आपण पण तसंच करूया.
झाला सेटल. घेऊ वाचायला पुस्तक. आणि कामिनी आपला कमनीय बांधा घेऊन घरात शिरली. शक्ती पलंगावर वाट बघतच होता. ती आतमध्ये येताच शक्तीने कामिनीकडे पाहिलं. कामिनीने शक्तीकडे पाहिलं. श्वास दीर्घ झाले. शक्ती कामिनीच्या जवळ आला आणि 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 त्याने तिचं बुंचन घ्यायचा प्रयत्न केला. अरे काय वाचताय तुम्ही? बुंचन. ते बुंचन नसतं रे, ते चुंबन असतं. आणि या प्रणय कथा आहेत ना, या फिशिंग करताना वाचायच्या नसतात का? माझा गळ थरथरला ना इकडे. You can read something different, something. I mean, you can read decent literature. Decently, you got that. Very good, but you are idiot. काय बोललाय काय वासारा? वाच. म्हणजे आवर इंग्रजीचा अर्थ नुसतं वाच आहे. अरे माझं नको वाचू, दुसरं कुठलं तरी वाच. दुसरं. फर्जाईल दिस साइड अप. कॉन्टॅक्ट ऑथराइज्ड टेक्निशियन्स फॉर रिपेअर्स अँड मेंटेनन्स. हे काय वाचतोयस तू? फ्रीजचं मॅन्युअल आहे. कालच माझ्या घरी नवीन फ्रीज आलाय ना, म्हणून मी फिशिंग करताना कोणी फ्रीजचं मॅन्युअल वाचतं? आता माझ्याकडे जे पुस्तक आहे तेच मी वाचलं ना. आता जे काय वाचायचं ना, ते मनातल्या मनात वाचा. ओके. पण लयच कटाला आले. नाही तर काय, काय करायचं काय रे? काय कळत नाही. चल काटाकाटी घेऊया. काटाकाटी चल. Don't make a noise. अरे शांत बसा. अरे तुम्ही पाटोड कथा ना काय चाली राहणार तुम ना? कवायच ना दांगडो कर रहा ना दाटे द्या. दलिंदर कथा ना टक्कोरा खावाला येल शकतस का तुम्ही? सगळा गड अडकवून टाकला. आणि तुमच्या बापाने पतंगाची काटाकाटी केली होती का रे इथे पाण्यात? हा, बापाने केली होती का? फालतूपणा करून राहिले ते. काढतो गड काढाच्या. अहो तुम्ही आमच्या खानदेशातलेच दिसताय. हो, मी खानदेशातलाच आहे. मला वेगळं काही करूच नका देऊ तुम्ही. जर वेगळं करायचा प्रयत्न केला आलेच ते मनावर माझ्या. कशाला तरफडले रे इथे? आम्ही तुमची सॉरी मागतो. सॉरी मागतो? अरे शब्दांच्या भिकारी सॉरी मागत असतात का? नाही म्हणजे त्याला असं म्हणायचंय, मी तुमची माफी मागतो. काय ना, अहो ऐका ना म्हणजे आम्हाला नाही फिशिंग ऍक्च्युली काही येत नाही. तर तुम्ही एक काम करा ना, आम्हाला प्लीज फिशिंग शिकवा. नाही प्लीज शिकवा ना. असं नाही. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आमचे गुरुजी व्हा ना. गुरुजी हा शब्द तोंडातून काढू नको. अजिबात म्हणू नको. तू मला डायनासॉर व्हायला सांग, सेटकिन व्हायला सांग, मी होतो. पण गुरुजी नको म्हणू. नाही प्लीज बाय ना. आयुष्यभर ते सॅल्यूट घेऊन आयुष्याची माथी झाली माझ्या. ऐका ना प्लीज तुम्ही आम्हाला शिकवा ना फिशिंग शिकवा ना. नाही रे, आता तुम्ही एवढे विनोद मेहरा सारखे दिसतात तरी पण तुम्ही आम्हाला शिकवणार नाही. म्हणजे विनोद मेहराला लपवावं आणि तुम्हाला बाहेर काढावं. आवरे किल्लर आहे तुम्ही. मी विनोद मेहरा दिसतो वा म्हणजे? अरे विनोद आहे तू मेरा. बापरे तर शिकाडतो वा मी तुम्हाला. आम्ही फिशिंग शिकणार. माशांनो, आम्ही तुम्हाला असं पकडणार आणि तळाला घेऊन जाणार. आम्ही फिशिंग शिकणार. अरे मिनी पप्पी मासे पकडणार. पप्पी मासे?
हा ते माझ्या सासऱ्याला हिवताप झाले ना, तो बोला घेऊन एक पप्पी मासा. अरे ते गप्पी मासे असतात ना रे. तुला माशाचं नाव माहिती नाही आणि तू त्याला पकडायला चालला. एक गोष्ट ध्यानात घ्या, मासे पकडणं इतकं काही सोपं नसतं बरं. ध्यान देऊन ऐका. फिशिंग इज अन आर्ट. हा काय कळलं तुला? म्हणजे फिशिंगचे प्रकार 8. तुझ्या डोक्यात पाठ घातली पाहिजे. अरे आर्ट म्हणजे कला. कला फिशिंग ही एक कला आहे. त्याने जीवाला शांती मिळते, अध्यात्मासारखा आनंद मिळतो, सुकून मिळतो. फिशिंग साठी तुम्ही आता सामान आणलेलं आहे बा. हो की नाही? कसलं सामान? अरे अरे आता तुम्ही काय माशांना प्रपोज मारून त्यांना जाडात अडकवणार आहे का रे? हे गड आणलेले म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो, आम्ही असं हे गल आणलेत आणि त्याच्यामध्ये अडकवायला म्हणजे हक्का नूडल आणलाय हुकन अडकवायला. तुझ्या धल्ल्याने हक्का नूडल आणले होते गडाला अडकवायला. अरे तिथे ना वर्म्स लावावे लागतात. वर्म्स म्हणजे असे छोटे छोटे किडे, ते गडाला लावायचे आणि गड असा पाण्यात सोडायच्या. मग त्या किड्यांना खायला मासे येतात आणि गडात अडकून जातात. हे बघा, हे 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 बघा इकडे आहेत ना, मी ऑलरेडी ते वर्म्स म्हणजे किडे लावून ठेवलेले आहेत खाली. आता मासा गडाला लागेल बुवा, पण त्यासाठी काय पाहिजे? धीर पाहिजे, संयम पाहिजे, पेशन्स पाहिजे. सब्र का फल मासा होता है. शांतता ठेवा एकदम. येणार येणार मासा येणार. काय आला आहे? मला मासा लागला. अरे बापरे, तुझ्या गडाला मासा लागून गेला रे. अरे अरे कौला इथे तोंडन फेच आले वाटत. शिशी बाबा सगळंच मासा बुलबुली जायले. एक मिनिट दाखड इकडे दाखड. त्यान बाय ना साबणाचे मासे घेऊन आले का रे तुम्ही दलिंदर? तरी मी विचार करतो एवढा वेळ झाला, माझ्या गडाला मासा लागला आणि तुमच्या दोघांच्या गडाला मासा लागला रे. तू गुच्चूप बटा, तू नेमन राय, नाही तर तुझे दोन्ही कल्ले कापून टाकेन मी. मम्मी बसू कसा? अरे मी कल्ले म्हंटल रे, कानाच्या इथे असतात ते. तुने बाय ना जीवशास्त्र शत्रू, तुला अवयवांची नावं पण माहिती नाही का रे? साबणाचे मासे घेऊन आले तुम्ही इथे. अरे किती डोक्याला ताण देता रे तुम्ही. मी इथे फिशिंग करायला आलो होतो, मला शांतता हवी होती, मनशांती हवी होती. तुम्ही नुसता बट्ट्या बोर्ड करून टाकला माझ्या फिशिंगच्या. आता आहे ना मला मनशांती पाहिजे, आणि मनशांतीसाठी आहे ना मी इगतपुरीला जाणार. तिकडे जाऊन मी विपश्यना करणार. चल चल चल. तुम्ही जर तिकडे दिसले ना मला, तर तुमचे गडे दाबून टाकीन रे मी. भले का मग मी फाशीवर का लटकाना. काय नाही नाही म्हणतो रे तो. तिकडे यायचं नाही तुम्ही, जवळ पण नाही यायचं नाही. अरे जाऊ दे ना, अरे मजाक केला आम्ही. एवढं काय सिरियस घेता? सोडा.